नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मंगेश गांगुर्डे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KTHM कॉलेज नाशिक, समाजशास्त्र व मानवशास्त्र विभाग. तर आज आपण संशोधन आराखड्याची कार्य हे बघणार आहोत. त्यापूर्वी आपण मागच्या लेक्चरमध्ये संशोधन आराखड्याची जी वैशिष्ट्ये बघितली तर त्याचा थोडक्यात मागोवा घेणार आहोत, की संशोधन आराखड्याच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं गृहीतकृत्याचा आधार. संशोधन करताना एखादी सामाजिक समस्या जी आपल्याला आठवत असेल वा आपल्याला जाणवते किंवा आपल्याला त्याच्याविषयी संशोधन करायचंय, तर ती समस्या मांडणी तर त्यालाच आपण गृहीतकृती असं म्हणत असतो. आणि मग त्याच्या आधारावर आपण संशोधनाला सुरुवात करत असतो. त्यानंतर सामाजिक समस्यांचे अध्ययन. आता सामाजिक समस्यांच्या अध्ययनाचा विचार केला तर साधारणपणे असं म्हणता येईल, की जी नैसर्गिक शास्त्रे, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीव अशा प्रकारची जी शास्त्रे, तर या शास्त्रांमध्ये ही व्यक्ती आणि समाज यांचा अभ्यास केला जात नाही. तर व्यक्ती आणि समाज यांचा अभ्यास हा फक्त सामाजिक शास्त्रे तर या शास्त्रांमध्ये केला जात असतो. म्हणजे सामाजिक समस्यांचं अध्ययन सामाजिक शास्त्रे तर यांच्यामध्ये केला जात असतो. त्यानंतर पुढचं होतं वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग. ही वैज्ञानिक पद्धतीचा उपयोगाचा जर विचार केला, तर आपण बघतो ही नैसर्गिक शास्त्रे, तर या नैसर्गिक शास्त्रांमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जात असतो. पण सामाजिक शास्त्रांचा विचार केला, तर अर्थात सामाजिक शास्त्रांना अशा प्रकारची प्रयोगशाळा नसते. नैसर्गिक शास्त्रे यांना प्रयोगशाळा असते. तर साधारणपणे मग सामाजिक शास्त्रांना शास्त्राचा दर्जा निर्माण होण्यासाठी ही वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग हा केला जात असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघितलं होतं प्रायोगिक आणि नियंत्रित गट निवडण्याची पद्धत. आता प्रायोगिक आणि नियंत्रित गट निवडण्याची पद्धत याचा जर विचार केला, तर नैसर्गिक शास्त्रांमध्ये अशा प्रकारे प्रायोगिक किंवा नियंत्रित गट हे उपलब्ध होत असतात किंवा तशा प्रकारचं नियंत्रण प्रस्थापित केलं जात असतं. पण सामाजिक शास्त्रांचा जर विचार केला, तर सामाजिक शास्त्रांमध्ये अशा प्रकारचं नियंत्रण संशोधक करू शकत नाही. की उदाहरणार्थ व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा, तर 2 व्यक्तींमध्ये वर्तन हे नियंत्रित करता येणार नाही. किंवा अशा अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत, तर त्या संशोधकाच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारे जी गट निवडण्याची पद्धत आहे, तर ती प्रायोगिक आणि नियंत्रित गटांमधून केली जात असते किंवा साधारणपणे असं म्हणता येईल, संशोधन आराखड्याचे प्रायोगिक आणि गट निवड पद्धत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं, समस्येचे निदान. आता समस्येचं निदान साधारणपणे आपण संशोधन करण्यापूर्वी आपल्याला समस्या जाणवते किंवा आपण याबाबत काहीतरी संशोधन करणं गरजेचं असं वाटत असतं. तर साधारणपणे मग त्या समस्येचे आपण निदान करत असतो. त्याप्रमाणे आपण डॉक्टरकडे जाऊन आपलं पोट दुखते, तर डॉक्टर विचारतो, "काल काय खाल्लं होतं?" तर त्यावरून तो निदान करत असतो आणि तशा प्रकारचे उपाय तो सुचवत असतो. त्यानंतर गृहीत कृत्याचा आधार. की गृहीत कृत्याचा आधार हा महत्त्वाचा मानला जात असतो. संशोधन करताना तुम्ही कोणत्या गृहीत कृत्याचा आधार घेताय? त्या ज्या सामाजिक समस्या आहे, उदाहरणार्थ बेकारी आपण मागच्या वैशिष्ट्यांमध्ये बघितलं होतं. तर बेकारी, मग बेकारीला कोणकोणत्या प्रकारची कारणे, तर याचा अभ्यास करून त्याचा आधार हा घेतला जात असतो. त्यानंतर सामाजिक समस्यांचे अध्ययन. आता सामाजिक समस्यांचे अध्ययन हे एक संशोधन आराखड्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. कशा प्रकारच्या या सामाजिक समस्या निवडता त्यावर सुद्धा तुमचं संशोधन हे अवलंबून असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की वैज्ञानिक पद्धत. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग आपण साधारणपणे नैसर्गिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. पण सामाजिक शास्त्रे तर यांच्यामध्ये सुद्धा वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आणि हा वापर करण्यासाठी ही पद्धत वापरणं गरजेचं आहे. कारण का? सामाजिक शास्त्रांना शास्त्राचा दर्जा या वैज्ञानिक पद्धतीमध्ये मिळत असतो आणि
त्यासाठी सामाजिक शास्त्रांमध्ये वैज्ञानिक पद्धती गरजेची असलेली. त्यानंतर आज आपण संशोधन आराखड्याची जी कार्य, तर ही संशोधन आराखड्याची कार्य समजून घेणार आहोत. तर या संशोधन आराखड्याच्या कार्यांमध्ये संशोधनाची रूपरेषा तयार करणे, हे एक कार्य असतं. त्यानंतर दुसरं कार्य संशोधन कार्याच्या मर्यादा आहे. तर ह्या मर्यादा निश्चित करणे आणि तिसरं जे कार्य आहे, संभावित समस्यांचे अनुमान लावणे किंवा पूर्व अनुमान लावणे. अशा प्रकारे या संशोधन आराखड्याचे कार्य असलेले दिसून येतं. आता आपण सविस्तर या संशोधन आराखड्याची जी कार्य आहे, तर याचा विचार करणार आहोत. आता साधारणपणे ही संशोधनाची रूपरेषा तयार करणे, हे पहिलं कार्य संशोधन आराखड्याचं. याच्यामध्ये संशोधन कोणते आणि त्यामध्ये नमुने निवडले जातात. आता संशोधनात कोणता आणि किती नमुना निवडला जातो असं म्हटलं जातं. तर किती नमुना साधारणपणे एखादी जी बेकारीची समस्या आपण घेतली, तर त्यामध्ये आपण जिल्ह्याचा विचार करता येईल. आता जिल्ह्यामधून साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला, तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला 15 तालुके असलेले. मग हे 15चे 15 तालुके आपण निवडायचे का? तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे 15चे 15 तालुके निवडले, तर तो खूप व्यापक स्वरूप होईल त्याचं किंवा त्याला असा म्हणजे की ज्या प्रकारे योग्य न्याय मिळाला पाहिजे, ते मिळणार नाही. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. की लॉटरी पद्धत, स्नोबॉल पद्धत किंवा अजून वेगवेगळ्या पद्धती किंवा चिठ्ठ्या टाकणे, चे प्रकार निवडत असतो आणि साधारणपणे त्यातून की जो तालुका असेल किंवा साधारणपणे आपण असं गृहीत धरता येईल की टक्केवारीच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपण ही 15 तालुके. मग 15 तालुक्यांमध्ये आपण साधारणपणे 5% असेल किंवा 10% निवडायचे, 15-20% निवडायचे. तर अशा प्रकारे नमुने निवडलेले आपण दिसून येतात. आणि संशोधन विषय सुद्धा आपल्याला निवडताना कोणता संशोधन विषय निवडायचा आहे, याचा सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागत असतो. त्यानंतर की डाटा कलेक्शन. आता डाटा कलेक्शन तुम्ही कशाप्रकारे करणार आहेत? की कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत? आता बेकारी. तर बेकारीची व्याख्या आपण साधारणपणे करता येईल आणि मग बेकारीमध्ये कशा प्रकारची बेकारी, अर्ध बेकारी किंवा पूर्णवेळ बेकारी असेल किंवा अकुशल बेकारी असेल, तर अशी त्याची विभागणी केली जात असते. मग अशा प्रकारच्या बेकारीमध्ये ते साधारणपणे त्याचे प्रश्न कशाप्रकारे तयार करायचे, तर ते प्रश्न पण आपल्याला त्याचा विचार करावा लागत असतो. कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. अर्ध बेकारी असेल म्हणजे हंगामी असेल. 6 महिने काम मिळत असेल, 6 महिने काम मिळत नसेल, तर असं त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. आणि मग अशा प्रकारचं वर्गीकरण केल्यानंतर जे प्रश्न मांडायचे त्यांना, तर ते प्रश्न आपण त्या स्वरूपामध्ये मांडत असतो. त्याचप्रमाणे आपण जे तथ्य संकलन करणार आहोत, तर या तथ्य संकलनामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीचा उपयोग करणार आहे? आता तथ्य संकलन करताना, की तुम्हाला संशोधन करताना अनेक प्रकारच्या पद्धती आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये आपण मुलाखत असेल, अणुसूची असेल, प्रश्नावली असेल किंवा अजून व्यष्टी अध्ययन पद्धत असेल किंवा अजून मेथोडॉलॉजीज, लोकांवयी पद्धत ज्याला म्हणता येईल. तर अशा वेगवेगळ्या ज्या पद्धती असतील, तर या पद्धती आणि त्यामध्ये सुद्धा की ज्याला आपण प्राथमिक सामग्री म्हणता येईल किंवा दुय्यम सामग्री म्हणता येईल. आता प्राथमिक सामग्रीचा जर विचार केला, तर प्राथमिक सामग्रीमध्ये आपण अनुसूची, प्रश्नावली किंवा अजून ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणता येईल, मुलाखत म्हणता येईल, केस स्टडी असेल. तर
हे झाल्यास तुमचे तथ्य संकलनाची ज्याला प्राथमिक रिसोर्स असं म्हणता येईल किंवा दुय्यम साधने हे प्राथमिक साधने. त्यानंतर दुय्यम साधने. दुय्यम साधनांमध्ये आपण रोजनिशी असेल, डायरी असेल, वर्तमानपत्रे असेल किंवा लेख असतील किंवा अजून काही शोधनिबंध असेल, आत्मचरित्र असेल, तर या साधनांचा वापर हा तथ्य संकलनामध्ये दुय्यम सामग्री म्हणून केला जात असतो. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे सामग्री वापरणार आहात, हे पण तुम्हाला अगोदर ते तिथे मांडावी लागत असते. त्यानंतर मग तथ्य विश्लेषणाची पद्धत कोणती असावी? विश्लेषण करताना कशाप्रकारे तथ्य करणार आहे? की साधारणपणे अंकामध्ये असेल किंवा गुणात्मक असेल किंवा संख्यात्मक असेल. गुणात्मक म्हणजे किंवा साधारणपणे आपण हो, नाही अशा स्वरूपाचे जे असतात आणि संख्यात्मक म्हणजे लोकांची अ, मुलाखत घेणारे किंवा प्रश्न लोकांना विचारणार. तर अशा प्रकारे या तथ्य विश्लेषणाच्या पद्धती आणि त्याचं तुम्ही वर्गीकरण करून तशा प्रकारचा निष्कर्ष काढला जात असतो. आणि त्यानंतर की या ज्या सर्व बाबी असेल, तर या सर्व बाबींचा निर्णय संशोधन आराखड्यामध्ये घेतला जात असतो. म्हणजे तुम्हाला एक अशा प्रकारचं ज्याला आपण रूपरेषा म्हणता येईल, संशोधन आराखड्याची रूपरेषा किंवा त्याला आउटलाईन सुद्धा म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण निव्वळ एक संशोधन आराखडा तयार करत असतो. जसं आपण याच्या अगोदरच बघितलंय की संशोधन आराखडा म्हणजेच की जसा इंजिनिअर असतो, इंजिनिअर घर बांधण्याच्या अगोदर त्या घराचा प्लॅन तयार करत असतो आणि त्यानुसार तो घराचं बांधकाम हे करत असतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय? तर अशा प्रकारे संशोधन आराखड्याचं जे कार्य आहे पहिलं, तर संशोधनाची रूपरेषा तयार करणं हे संशोधन आराखड्याचं पहिलं कार्य सांगता येईल. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे, संशोधन कार्याच्या मर्यादा निश्चित करणे किंवा निर्देशित करणे. आता संशोधन आराखड्याच्या माध्यमातून अशा प्रकारे केली जाते. गृहीत कृत्ये. तर आपण जे गृहीत कृत्य मांडणार आहोत, त्या गृहीत कृत्याचं आपण परीक्षण करणार आहोत किंवा एखादी जी समस्या असेल, त्या संदर्भात आपल्याला संशोधन करायचंय. तर या समस्येचं काय आपण अध्ययन करणारा असतो. ते आपण साधारणपणे नाशिक जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण साधारणपणे अशा प्रकारची समस्या आपण संशोधनासाठी निवडली. तर मग की त्याच्या मर्यादा काय येतील? तर ते सुद्धा आपल्याला निश्चित करावं लागत असतं. आता याच्या ज्या मर्यादा आहे, बेरोजगारीच्या मर्यादा म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्याला पहिल्यांदा तिथे मांडावं लागेल, की आपण कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचं संशोधन करणार आहोत. तर त्याच्यामध्ये साधारणपणे हंगामी बेकारी असेल किंवा कायमस्वरूपी बेकारी असेल किंवा स्थलांतरित प्रकारची बेकारी सुद्धा असते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे, पुन्हा ते काम संपले त्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाणे. तर अशा प्रकारे म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय इथे, की बेरोजगारी, संशोधन बेरोजगारी बाबत करणार आहोत. तर तिथे कोणत्या स्वरूपाच्या बेरोजगारीचा तुम्ही अभ्यास करणार आहात किंवा संशोधन करणार आहात, तुम्हाला हे निश्चित करावं लागत असतं. त्यानंतर की त्याच्या ज्या काही मर्यादा असतील. आता मर्यादा म्हटल्यानंतर, की नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामधील 15 तालुके, या 15 तालुक्यामध्ये तुम्ही कोणता तालुका निवडणार आहात बेरोजगारीसाठी? आता बेरोजगारीचा जर विचार केला, तर साधारणपणे आपल्याला की मोठ्या प्रमाणावर जी बेरोजगारी दिसून येते, आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. मग यापैकी ग्रामीण भागातील किती तालुके घेणार आणि शहरी भागातील किती तालुके? आता शहरी भागाचा जरी विचार केला, तर शहरी भाग म्हटल्यानंतर साधारणपणे आपण याचा विचार करू शकतो. तालुक्यांचा विचार करू शकतो. ग्रामीण भाग म्हटल्यानंतर खेड्यांचा विचार आपल्याला करता येईल. मग ते पण आपल्याला आपल्या संशोधन आराखड्यामध्ये करावं लागत असतं.
की आपण जिल्ह्यामधून ते तालुके 5 किंवा 6 तालुके निवडून त्याच्या मर्यादा स्पष्ट कराव्या लागत असतात. या 5 तालुक्यांमधून की या प्रकारची गावे आहेत. एका तालुक्यामधून 10 गावे निवडली आणि या 10 गावांमधून की साधारणपणे 10 कुटुंबाचं सर्वेक्षण केलं किंवा त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणकोणत्या बेकारी याचा अभ्यास केला. मग ही अशा प्रकारच्या ज्या मर्यादा आहेत, की तुम्ही किती तालुके निवडणार, किती गावे निवडणार, किती निवडणार, की याच्या मर्यादा कराव्या लागत असतात. आणि मग त्यावरून आपण जी संशोधन आराखड्याची किंवा त्याची जी रचना असेल, ती आपण स्पष्ट करत असतो. मग त्यामुळे आपलं जे संशोधन आहे, तर आपलं जे संशोधन पद्धतीने जातंय किंवा नाही, तर हे आपल्या लक्षात येतं. आणि साधारणपणे की संशोधन कार्याच्या मर्यादा या आपल्याला ज्यावेळेस आपण संशोधन आराखडा तयार करत असतो, तर त्यामध्ये आपण सविस्तर स्वरूपामध्ये मांडत असतो. तर अशा प्रकारे संशोधन कार्याची जी दुसरी मर्यादा आहे, संशोधन आराखड्याचं जे कार्य आहे, तर त्यातील दुसरं जे कार्य आहे, तर संशोधन कार्याच्या मर्यादा करणे किंवा निर्धारित करणे. अशा प्रकारे आणि पुढची जे कार्य आहे, ती संभावित समस्यांचे अनुमान लावणे. आता संभावित समस्यांचे अनुमान लावणे. तर संशोधक उपलब्ध साहित्याचं जे अध्ययन करतो आणि कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून अनुमान काढले जाईल हे करून समस्यांची संभावित उत्तर आराखड्याच्या रूपाने शोधत असतो. आता संशोधक उपलब्ध साहित्याचे अध्ययन करतो. आता ही संशोधकाला कोणकोणत्या प्रकारचं हे साहित्य उपलब्ध असतं, की आपण साधारणपणे तथ्य संकलन. तर तथ्य संकलनामध्ये आपण बघितलं प्राथमिक सामग्री. आता प्राथमिक सामग्री याचा जर विचार केला तर साधारणपणे आपण मुलाखत असेल किंवा अनुसूची असेल किंवा लोकानुनय पद्धत ह्या पद्धती आपण संशोधनासाठी वापरत असतो. पण संशोधकाला जे उपलब्ध असणारं साहित्य तर त्याच्यामध्ये शोध निबंध असतील किंवा वर्तमानपत्रे असतील, डायरी असेल किंवा अजून आत्मचरित्रे असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामधून मिळत असेल. मग त्याचं आ त्याचा अभ्यास करून किंवा त्याला आपण अध्ययन म्हणता येईल. तर अध्ययन करून मग त्यावरून अनुमान काढलं जात असतं, की आपण त्या संशोधन आराखडा तयार करताना, तर त्यामध्ये आपण अशा प्रकारचा एक मुद्दा टाकत असतो. त्याला संदर्भ ग्रंथाचा अभ्यास म्हणता येईल किंवा त्याचे म्हणता येईल. तर त्यामध्ये आपण की कोणकोणत्या प्रकारचे साहित्यांचा अभ्यास केला, तर हे आपण थोडक्यामध्ये नोंदवत असतो. मग साधारणपणे त्यावरून आपण कोणत्या प्रकारचा निष्कर्ष काढू शकतो, तर ते त्यावरून दिसून येत असतं आणि साधारण काय म्हणता येईल, की समस्या जी आहे, तर बेरोजगारीच्या समस्येचा जरी विचार केला, तर या समस्येचे आपल्याला उत्तर आहे. तर हे उत्तर आपण साधारणपणे जे निष्कर्ष येतील, तर हे निष्कर्षाच्या रूपाने आपण मांडत असतो. आणि अशा प्रकारचे जे निष्कर्ष आहे, तर हे निष्कर्ष काढून त्यानंतर आपण त्यावर कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील, तर हे मांडत असतो. तर अशा प्रकारे संशोधन आराखड्याचं जे कार्य आहे, ही संभावित समस्यांचे पूर्वानुमान लावणे. तर साधारणपणे संशोधन आराखड्याची जी कार्य आहे, तर ही कार्य आपण बघितली. त्यानंतर की तुमच्यासाठी जो प्रश्न देण्यात आला आहे, तर संशोधन आराखड्याची जी कार्य आहे, तर ती कार्य सांगा आणि ती Googleवर किंवा क्लासरूममध्ये दिली तरी चालतील. त्यानंतर आपण संशोधन आराखड्याची जी कार्य आहे, तर ही कार्य आज आपण समजून घेतली आणि त्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या तासाला आपण संशोधन आराखड्याचे जे प्रकार आहेत, तर हे प्रकार बघणार आहोत. ओके. थँक